राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सब संतन की जय आप अपने गुरु महाराज की जय गीता मैया की जय वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षतीये माऊली ज्ञानोबरायांच्या प्रांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा चौथ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. श्री वारकरी संप्रदाय ट्रस्ट वर्तकनगर परिसर ठाणे आणि या परिसरातील आणि या माऊली ज्ञानोबरायांच्या ज्या मंदिरामध्ये सर्व जे विश्वस्त आहेत त्या ज्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभलेला आहे आपले सर्वांचेच लाडके ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण आपले सद्गीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हा आणि त्याचबरोबर या मंडळातील सर्वच विश्वस्तांच्या मार्गदर्शनाने एकत्र सर्व हा हरिनाम सप्ताह याचे 39वे वर्ष आहे आणि हा हरिनाम सप्ताह अखंड चालू असला आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाची
चतुर्थ दिवसाची सेवा मला माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्याप्रमाणे वडील म्हणजे लहान मूल जसं वडिलांच्या पुढे किंवा आपल्या सद्गुरूंच्या पुढे जसं बोबडं बोलतं, पण ते सद्गुरूंनाही आनंद वाटतं आणि वडिलांना आईवडिलांनाही आनंद वाटतो. तद्वत आज माऊली ज्ञानोबारायांच्या प्रांगणामध्ये श्री माऊली ज्ञानेशांचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हा आम्हा सर्वांवर आहे. आणि इथे बसणारी मी कोणी हा देह हा कोणी वरच्या जास्त शिकलेला नाही किंवा काही कुठले तत्त्वज्ञान कोणी घेण्याचा प्रयत्न केला नाही, पण ज्या माऊलीचा उपासक म्हणजे ज्या ज्ञानेश्वरीची उपासना केलेली आहे, ज्या श्रीगुरूंची उपासना केलेली आहे, या श्रीगुरूंचा कृपा आशीर्वाद माझ्या मस्तकावर आहे. आणि या तुम्हा सर्व संतांच्या म्हणजे मेन जे आपले बाबा आहेत, बाबांच्याही मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने हा हे इथे बोबडा बोलण्याचा प्रयत्न करत आहे. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. इथे भगवद्गीतेतील ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील प्रथम क्रमांकाची ओवी आहे की जी आपल्या सद्गुरूंचा महिमा वर्णन करणारी आहे. मग सद्गुरू कशा आहेत तर शुद्ध आहेत, उदार आहेत, प्रसिद्ध आहेत आणि अमृताचा वर्षव करणारे आहेत, आनंद देणारे आहेत, अखंड आनंदाचा सागर ज्यांच्याकडे उचंबळत आहेत असे सद्गुरू आहेत. आणि आपल्या शिष्यावर कृपा आशीर्वाद देत आहेत, त्याला आपल्या बोधाने ज्ञानमय ज्ञानाचा दीप देऊन तेजस्वी करत आहेत अशा सद्गुरूंचा हा इथे वर्णन केलेलं आहे. हा 12व्या अध्यायातील 12वा अध्याय म्हणजेच भक्तीचं उगमस्थान आहे. म्हणजे जर भक्ती करायची असेल जीवनामध्ये तर जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे. आपण उपासना करतो किंवा वाचन करतो पण हे कोरडं ज्ञान झालं, पण जीवनामध्ये या भवसागर रूपी नौकेतून जायचं असेल, जो भवसागर पार करायचा असेल तर त्यासाठी सद्गुरू रूपी नावच आपल्याला आहे, आवश्यकता आहे. आणि या सद्गुरूच्या नावेवर बसून सद्गुरूपी नामाच्या नावेवर बसून आपण काय केलं पाहिजे, त्या पहिलं तीरावर आपण जाऊ, त्यासाठीच सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. मग हे सद्गुरू कसे असावेत, गुरु कसा असावा, नुसतं श्रोत म्हणजे ज्याला श्रोत्रपठण आहेत, जो मुखाने फक्त म्हणजे गाता आहे भगवंताचे वचन असा गुरु असावा का, किंवा जो नुसता ब्रह्मनिष्ठ आहे असा गुरु आपण करावा का, ते गुरु झाले. परंतु जो ब्रह्मनिष्ठ आहे, श्रोतवरही आहे आणि कृपाळू आहे, दयाळू आहे, अंतकरणाने द्रवलेला आहे आणि जो शिष्याला या इहलोकातून परलोकामध्ये पारलौकिक ज्ञान जो प्राप्त करून देतो असा शिष्य असा गुरु आपल्याला जीवनामध्ये आवश्यक आहे. मग गुरूंचे प्रकार 8 आहेत. कुलगुरू आहे, राजगुरू आहे, योगगुरू आहे, म्हणजे अनेक प्रकारचे गुरु आहेत. मग आम्हाला गुरु कोणता पाहिजे तर जो ब्रह्मपारंगत आहे, श्रोतप्रारंगत आहे, जो दयाळू आहे, कृपाळू आहे असा गुरु हवं आहे. मग आपण जर पाहिलं तर ज्या माऊली ज्ञानोबारायांचं आपण वर्णन करतोय, ही ज्ञानेश्वरीचं वर्णन करतोय, ज्या ज्ञानेश्वरीची आपण ओवी आता घेतलेली आहे, ते माऊली ज्ञानोबारायांनी आपले मोठे गुरुबंधू, मोठे बंधू श्री निवृत्तीराय यांनाच आपले सद्गुरू केलेले आहेत. म्हणजे गुरु शिष्याचं प्रेम किती अवर्णनीय आहे की ज्या माऊली ज्ञानोबारायाने या ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये 100 ओव्या आपल्या गुरूंसाठी खर्च केलेल्या आहेत. या 100 ओव्यांमध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सद्गुरू कसा आहे, सद्गुरू कशा आहेत, त्यांनी माझ्यावर कसा कृपेचा आशीर्वाद दिला की ज्यांनी मला आंधळ्याला दिव्यांजन दिलेलं आहे, दिव्य ज्ञानाचा बोध दिलेला आहे, दिव्य ज्ञानाचा दिवा माझ्या हातात दिलेला आहे आणि तो ज्ञानरूपी दिवा मी तेवत ठेवलेला आहे. ज्याप्रमाणे गंज चढलेल्या लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर तो परिसाला सोनं व्हायला त्या लोखंडाला सोनं व्हायला वेळ लागतो का, तद्वत या भवरूपी सागरामध्ये आपण या
मोहामध्ये, मायेमध्ये, अज्ञानामध्ये रतलेले जे अज्ञान मूढ आहेत, त्या मूढांना उद्धार करण्यासाठी सद्गुरू आपल्याला परिसासारखे भेटतात. ते परिसारासारखे आपल्यामधले असलेले अवगुण, म्हणजे ज्याप्रमाणे लोखंडाला लागलेले जे मातीचे कण असोत किंवा गंज लागलेला असो, तो सुद्धा काय होतो, सोन्यामध्ये रूपांतर होतो. तशा प्रकारचं आमच्यामध्ये असणारे जे अवगुण आहेत, त्या अवगुणांसकट आम्हाला सद्गुरू काय करतात, स्वीकारतात. आणि स्वीकारून ते आम्हाला ज्ञानाचा उपदेश करतात. माऊली ज्ञानोबा सांगतात की माझ्या सद्गुरूने माझ्यावर इतकी कृपा केलेली आहे की ज्या मोहिनीनाथाच्या मंदिरामध्ये हे गीताशास्त्र, ज्या गीतेवर मी टीका करायला बसलेलो आहे, जर माझ्या गुरूंनी माझ्यावर कृपा अवलोकनने जर माझ्यावर कृपा केली नसती, मला निहाळलं नसतं, माझ्यावर प्रेमाचा, आनंदाचा, अमृताचा वर्षाव केला नसता, तर हे शक्यच नाही. ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवंताने कुरुक्षेत्रावर जी भगवद्गीता सांगितली, त्याचप्रमाणे माऊली ज्ञानोबा सांगतात की तेच ज्ञान माझ्या श्रीगुरूंनी मला सांगितलेलं आहे आणि तेच ज्ञान मी काय करत आहे, गीताशास्त्राची जी टीका करत आहे, जे ज्ञानेश्वरीमध्ये मी आपण ज्ञानेश्वरी रूपाने, भावार्थ दीपिका रूपाने आपल्याला जे प्राप्त झालेलं आहे, ते ज्ञान म्हणजेच माझ्या श्रीगुरूंचा मला झालेला उपदेश आहे. आणि त्यामुळेच मी बोलू शकतो आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे सद्गुरू कोण आहेत? आदिनाथ गुरु, सकळ शिदांचा, मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजविले. तेच ज्ञानदेवांना जे निवृत्तीनाथाने दिलेले गुह्य ज्ञान आहे, तेच ज्ञान माऊली ज्ञानोबरायांनी काय केलेलं आहे, उघड केलेलं आहे. विश्वाला तारण करण्यासाठी, अज्ञान मूळ जीवांचा उद्धार करण्यासाठी ते गीतेचं तत्वज्ञान जे अर्जुनाला सांगितलं होतं, जे उद्धवाला सांगितलं होतं, तेच ज्ञान माऊली ज्ञानोबरायांनी आम्हाला दिलेलं आहे. पण ते कोणामुळे? तर आपल्या गुरूंमुळे दिलेलं आहे. ज्या श्रीगुरूंनी त्यांच्यावर अमृताचा, ज्ञानाचा वर्षाव केलेला आहे, ज्यांनी बोध देऊन त्यांना पारंगत केलेला आहे, अशा माऊली ज्ञानोबरायांनी आपल्याला असा उपदेश केला आहे की ते आपल्या गुरूंची स्तवन करत आहेत. या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामधील पहिली जी ओवी आहे, जय जय ओ शुद्धे. हे श्री गुरुराया, मी आपणास वंदन करतो. आपल्याला जय जय ओ शुद्धे, तुम्हाला मी वर्णन करतोय, म्हणजे तुम्हाला वंदन करतोय. तुम्ही शुद्ध आहेत, उदार आहेत, प्रसिद्ध आहेत आणि आनंदमृत आहेत, म्हणून तुम्हाला मी नमस्कार करतो, तुमचा जय जयकार करतोय. जीवनामध्ये बघा, अनेक गुरु आहेत. माता गुरु आहे, पिता गुरु आहे, शिक्षक गुरु आहे, आचार्य गुरु आहेत, अनेक गुरु आहेत. अवधूत गुरु दत्तात्रयाने तर 24 गुरु केलेले आहेत. अनेक प्रकारच्या जीवनामध्ये गुरु, जो जो जयाचा घेतला म्या गुण, तो म्या गुरु केला. पण जरी जीवनामध्ये ते अनेक गुरु आहेत, पण मला माझ्या या भवरूपी सागरातून, म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. ह्या भवसागरातून पार होण्यासाठी, तरुण जाण्यासाठी सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. त्यासाठीच भगवंताचे पाय प्राप्त होण्यासाठी आधी सद्गुरूंचे, भगवंताची प्राप्ती होण्यासाठी आधी सद्गुरूंचे पाय आपण काय केले पाहिजेत, स्मरण केलं पाहिजे, किंवा त्यांना आपण दंडवत घातला पाहिजे, त्यांना अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. इथे सांगितले गीतेमध्ये, अनन्य चिंतयंतो मायतंतश्च दृढव्रतः नमस्तंतश्च मा भक्त्या नित्ययुक्त उपासते. भगवंताचा भक्त होण्यासाठी अनन्य भावाने शरण झालं पाहिजे. त्याचप्रमाणे जीवनामध्ये देव आणि गुरु वेगळा नाही. इथे सांगितलेले आपणाचे देव होय गुरु. तुकोबरायांना भगवंताने स्वतः गुरु झालेले आहेत. आणखी कोणाला? ब्रह्माला स्वतः उपदेश केला आहे, ते सुद्धा भगवंताने स्वतः हंसरूपी ब्रह्म उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत, भागवताच्या रूपाने ब्रह्मदेवाला सुद्धा सृष्टी निर्माण करण्यासाठी जे ज्ञान दिलेलं आहे ते भगवंताने दिलेलं आहे. म्हणजे आपणची देव होय गुरु.
आपण ज्या वेळेस अर्जुनाचं उदाहरण घेतलेलं आहे की जो जुगारामध्ये आपलं राज्य हरलेलं आहे आणि ज्या वेळेस भगवंत शिष्टाई करण्यासाठी कौरवांकडे गेलेले असताना त्यांना सांगतात की 5 गावे तरी त्या पांडवांना द्यावीत, परंतु कौरव सांगतात, दुर्योधन सांगतोय की सुईच्या आग्रावर बसेल एवढी मातीसुद्धा त्यांना मिळणार नाही. आणि अशा वेळी ज्या वेळेस अर्जुन युद्धासाठी रणांगणामध्ये उभा असतो, रथावर बसलेला असतो, पण तो रथ पाहिल्यानंतर रथावर बसल्यानंतर समोर पाहतो तर माझे सर्व आप्तेय आहेत, स्वकीय आहेत, गुरु आहेत, मातुला आहे, श्वशुर आहे, सासरा आहे, चुलते आहेत आणि सर्वच जण माझ्याशी युद्ध करा. मी त्यांच्याशी युद्ध का करावं? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुरुत संजय. आणि मी इथे सांगते की दृष्टधुन्मश्च, इथे दृष्टधुन्म हे सगळेच आहेत, गुरु द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत आणि अशांबरोबर मी युद्ध करावं. त्यावेळेस अर्जुन गलित गात्र झालेला आहे. आणि मग या गलित गात्रे झालेल्या अर्जुनाला भगवंताने स्वतः उपदेश केलेला आहे आणि तो म्हणजेच गीतेच्या रूपाने. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाला उपदेश केला होता तो कशासाठी? राजशी उपदेश केला होता आणि इथे तमोगुणी उपदेश केलेला आहे. हे यांना मारल्यानंतर तुला काय मिळेल? म्हणजे याची स्वर्गाची प्राप्ती होईल असं सांगितलेलं आहे. जित्वो वा प्राप्स्यसे स्वर्गम हत्वो वा मोक्षसे शुभात. तुला मोक्षाचीही प्राप्ती होऊ शकतो, पण तू यांच्याशी युद्ध केला तर तुझा क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं. इथे भगवंत स्वतः गुरु झालेले आहेत. पण तुम्हा आम्हांच्या जीवनामध्ये जे गुरु आहेत, ज्यांनी आज आपल्याला ज्ञानोबरायांची ओवी एक तरी ओवी अनुभवावी. आम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन करतो, म्हणजे श्रोत्रगुरु म्हणजे नुसतं वाचन केलं म्हणजे जीवनामध्ये गुरुत्व प्राप्त होतं का? नाही. तर त्या गुरुत्वाला ब्रह्मनिष्ठाची प्राप्ती असावी लागते, ब्रह्मनिष्ठ असावी लागतो. नुसतं वाचलं म्हणजे नाही, त्याला ते ब्रह्मपद दिसलं पाहिजे, ब्रह्मत्वाची प्राप्ती झाली पाहिजे. किंवा एक मनुष्य होता, त्याला नदीच्या पहिल्या तीरावर जायचं होतं. तो रस्त्याने चाललेला होता आणि जात असताना नदीच्या पहिल्या तीरावर गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आता ही नदी आपण केव्हा पाहिलेलीच नाही, इथून आपण कधी प्रवास केलेला नाही, पण मला पहिलं तीरावर जायचे, त्यासाठी मला कोणाचा तरी आश्रय घ्यावा लागेल. आणि मग तिथे असलेल्या नदीकाठी असलेल्या लोकांना विचारतोय की या नदीतून पहिलं तीरावर जाण्याचा मार्ग मला सांगा. त्यावेळेस एक आंधळा सांगतो की तुम्ही एक काम करा, माझ्या खांद्यावर बसा, मी आपणाला पहिलं तीरावर घेऊन जातो. पण ह्याने पाहिलं की जर हा आंधळा मनुष्य आहे, त्याच्याकडे पाहिलं, आंधळ्या मनुष्य आहे, त्याच्या खांद्यावर जर मी बसलो, जर याला काही दिसतच नाही, त्याला पाण्याचा अंदाज कसा येईल? आणि म्हणून मी त्याच्या खांद्यावर बसणार नाही असा त्याने निश्चय केला. त्यानंतर एक आंधळा नाही पण पायाने अपंग माणूस आहे, तो म्हणतोय की मी सांगतो तुम्ही असं करा, या नदीतून जात असताना 20 पावलं पुढे जा आणि पुढे जाऊन सरळ उजव्या हाताला आणखी 10 पावले वळा, म्हणजे तुम्हाला काय होईल? पहिलं तीरावर पोचता येईल. ह्याने विचार केला, हा तर पांगळा मनुष्य आहे, याला पावलं टाकायचा अंदाज नाही आणि तो पलीकडे मला कसा नेऊ शकेल? तो जर सांगतोय की 20 पावलं पुढे जा आणि परत उजव्या हाताला 10 पावलं पुढे जा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्राप्तीचा, म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत नदीच्या पहिल्या तीरावर पोचू शकाल. पण तो जो पहिला होता तो कसा होता? आंधळा होता. तो श्रोतवर्ग, म्हणजे त्यांना मुखाने तो फक्त भगवंताची स्तुती घेत स्तवन पाठ करत होता, परंतु डोळ्याने म्हणजे त्याला ब्रह्म याचा अनुभव नव्हता. आणि दुसरा अपंग म्हणजे पंगू होता, पांगळा होता, तो ब्रह्मनिष्ठ होता, पण त्याला मुखाने वर्णन करता येत नव्हतं. आणि तिसरा जो आलेला आहे तो म्हणतोय की चला तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला काय करेल? पहिलं तीरावर पोचवेल. तो कसा होता? आंधळाही नव्हता, मुकाही नव्हता आणि अपंग पांगळाही नव्हता. तो दयाळू होता, कृपा ब्रह्मनिष्ठ होता, श्रोतनिष्ठ होता. कोणामध्ये असतील तर तेच आम्हाला इथे म्हणजे आपण कोण आहोत? जीव आहोत, साधक आहोत आणि आपल्याला
साध्यापर्यंत पोहोचायचे असेल तर आपल्याला असे सद्गुरू असावे जीवनामध्ये, ते श्रोतनिष्ठ असावे, ब्रह्मनिष्ठ असावे आणि कसे असे दयाळू असावे, कृपाळू असावे आणि जीवनाचा उद्धार करणारे असे पहिलं तीरावर पोचवणारे असावे, असे सद्गुरू असावे. आणि म्हणून त्यांना आपण काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे, त्यांना नमस्कार केलं पाहिजे, त्यांना अनन्य भावाने भक्ती केली पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या सद्गुरूंना अत्यंत श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. जसं ये हृदय म्हणजे हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैतना मोडिता केले आपण असे भगवंताला म्हणजे अर्जुना हे आपलं माऊली ज्ञानोबर आहे सद्गुरूंना सांगतात की ये हृदयची ते हृदय घातले, हृदय एक झाले. की एक म्हणजे आपले निवृत्तीनाथ आणि माऊली ज्ञानोबर आहे यांचं हृदय कसं होतं, एक होतं. प्रेमाने, अनुभवाने, भावाने, तत्वाने, ज्ञानाने एकनिष्ठ झालेले होते, ब्रह्मपारंगत झालेले होते. आणि म्हणून अशा सत्शिष्याला अशा सद्गुरूंची प्राप्ती जीवनामध्ये आवश्यक आहे. आपण जीवनामध्ये गुरु करतो, पण आपण ज्या गुरूंकडे ज्याला नावच म्हणजे ज्या गावाला जायचं त्याचं नावच माहिती नाही अशा गुरूंच्याकडे आपण शरणागती गेली तर आपण पोहोचू का हो बरं पहिलं तीरावर. त्यासाठी जीवनामध्ये सद्गुरूंची आवश्यकता आहे, पण ते सद्गुरू आपल्याला पहिलं तीरावर पोहोचतील अशा सद्गुरूंची आवश्यकता आहे. आज हे गीतेचं तत्त्वज्ञान आपण ज्ञानेश्वरी वाचतोय, गातोय, ऐकतोय. आज माऊली ज्ञानोबरायांचं हृदय आहे हे. जे इथे ज्ञानेश्वरी पारायणाला आज बसलेले आहेत, आम्ही बसतोय, वाचतोय, पण वाचक म्हणजे इथे अनन्य गतीने माऊली ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरीला आम्हाला शरण जायचं आहे. नुसतं वाचत धावत सुटायचं नाही की हे भाव आम्हाला भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. तो भगवंत आम्हाला कृपा करेल, पण कसा, जर भावच नसेल आपला तर भगवंत आपल्यावर कृपा करेल का व. आणि त्यासाठीच म्हणजेच आपल्याला अनुष्ठान असावं. जर बाळक आहे आपल्या पुढे, पण बालकाशी आपण लहान मुलाशी जर जोराने ओरडलो, कुणाचंही असू दे, त्याच्याशी जोरात आवाज दिला तर तो आपल्याजवळ येईल का हो. पण त्याच बालकाने जर गोड किंवा त्या बालकाला जर आपण प्रेमाने हाक मारली, तो बालक आपल्याजवळ अगदी प्रेमाने जवळ येईल, धावत येईल. तसा भगवंत आहे, त्या भगवंताला आम्हाला अळवायचं आहे. पण ते अळवण्यासाठी आम्हाला सद्गुरूंनी काय केलेलं आहे, आमच्या उद्धाराचा मार्ग सांगितलेला आहे. आणि तेणेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, जो मार्ग सांगितलेला आहे. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. जो मनोमार्गाने जातोय म्हणजे बघा, एखादा आजारी मनुष्य आहे, पण आजारी मनुष्याला जर औषध घ्यायचंय, पण औषध तो जर गेला एखाद्या ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये आणि त्याला खोकळा झाला आणि त्याचप्रमाणे खोकळ्याचं औषध आणले आणि तो घेतला तर त्याला लगेच गुण येईल का हो. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो संतांच्या, जो गुरूंच्या वाक्यावर स्थिर असतो, जो त्याच्यावर दृढ असतो, त्याचा उद्धार होतो. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणजेच ज्या गुरुवचनाने गुरुने आम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला वागायचं आहे. जसा तो आजारी मनुष्य आहे, नुसता गेला औषध घेतला म्हणजे झालं का, तर त्यांनी कुठल्याही प्रकारची आपल्या जीवनामध्ये पथ्ये पाळली नाही. आंबट तिखट सगळ्या प्रकारचे पदार्थ खाल्ले आणि त्याने ते औषध गेलं तर त्याला त्याचा गुण येईल का. तसा सद्गुरूने आम्हाला मंत्र दिला आहे, पण तो मंत्र आम्ही जर हे करत असोल तर त्या मंत्राचा उच्चार करत असेल, ध्यान करत असेल, निधिध्यास करत असेल तर त्यावेळेस आम्हाला पथ्यसुद्धा पाळलं पाहिजे ना जीवनामध्ये. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये पाळावी किंवा पथ्ये सांभाळावी. मग ती पथ्ये आम्हाला जीवनामध्ये आहेत ना. सोमवार व्रत आहे, एकादशी आहे, सदा नामघोष करू हरिकथा, तेणे सदा चित्ता समाधान. म्हणजे सततम चिंतयंतो मा, म्हणजे आम्ही जीवनामध्ये पथ्य काय, पथ्य नाम विठोबाचे, भगवंताचं नाम म्हणजेच पथ्य आहे आमच्या जीवनामधलं. मग ते पथ्य आम्हाला पाळायचं आहे आणि आम्हाला सदाचरणी सत्कारणी हा देह घालवायचा आहे. हा देह माझा नव्हे, हा तो भगवंताचा आहे. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे, तो त्याच्याच कारणी लावायचा आहे. हे आमच्या जीवनामध्ये काय घडलं पाहिजे. सत्कर्माने आम्हाला भगवंताची पूजा करता आली पाहिजे.
सत्कर्म योगे वय घालवावे. सत्कर्माने आम्हाला भगवंताला आपलंसं करायचे आहे. आणि हेच कर्म करत असताना भक्ती करायची. भक्ती म्हणजे काय? फक्त मंदिरामध्ये आलो, देवाचं दर्शन घेतलं म्हणजे भक्ती झाली का हो? आपण रोज मंदिरामध्ये येतो, मग आपल्या जीवनामध्ये कधी आपल्याला देवत्व आलं आहे असं वाटतंय का? ते दैवी गुण आपल्या जीवनामध्ये आले आहेत का? हे प्रत्येकाने तपासून घ्यायला पाहिजे. जर मी रोज सकाळ संध्याकाळ देवाचा उंबरा झिंजवत आहे, देवाला नमस्कार करत आहे, साष्टांग दंडवत घालत आहे, पण खरंच माझ्या आचरणामध्ये शुद्धत्व आलं आहे का? खरंच माझे आचार बदलले आहेत का? खरंच माझे विचार बदललेले आहेत का? खरंच मी तशाप्रमाणे देवाला आवडेल असं वागतोय का? हे वागणं, हे आचरण म्हणजे नमस्कार तुम्ही कुणाला करताय? भगवंताला जर नमस्कार करतोय, नतमस्तक होतोय, तर हा देह त्याच्या चरणावर आपण समर्पित करतोय, त्याप्रमाणे आम्ही वागतोय का? तशाप्रमाणे आम्हाला जीवन जगायचं आहे. माझ्या बोलण्याने कुणाला दुखवता कामा नये, किंवा माझ्या आचरणाने कुणाला म्हणजे समाजाने मला वाईट बोलू नये. समाजाने बोलणं जाऊ द्या हो, समाज काय आपले घरचेच आपल्याला चांगलं म्हणत नाहीत, तर लोक चांगलं म्हणतील याची अपेक्षा का करावी? पण जर मी देवाचा अंश आहे, गीता म्हणते की ममैव अंश जीवलोके जीवभूत सनातन मन षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी करशती. किंवा मी देवाचा अंश आहे असं जर आपण म्हणतोय, तर मी त्याचा अंश असल्यामुळे मला तशाप्रमाणे जीवन जगता येतं का? मी त्या देवाचा आहे हा भाव मनामध्ये ठेवून मला जर जगायचं आहे, त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. आणि हे आचरण जर झालं तर खरी भक्ती आहे हो. भक्ती म्हणजे फक्त भजन केलं म्हणजे भक्ती. वरचेवर म्हणजे लोकांना दिसतंय भजन करताना, पण जर आतमध्ये आपलं पापमळ जर शाळण झालं नसेल, मनामध्ये जर विष भरलं असेल, पाप असेल, तर नुसतं मुखाने भजन करण्यात अर्थ आहे का? जसं एखादं भांडं आहे, भांडं जर वरून जर नुसतं आपल्याला दिसतंय, त्या भांड्यामध्ये कडकडलेल्या भांड्यामध्ये जर आपण दूध तापवायला ठेवलं, तर ते दूध काय होईल? फाटल्याशिवाय राहणार नाही, नासड्याशिवाय राहणार नाही. का? तर आपण महिला आहोत, आपल्याला माहिती आहे. पण तेच भांडं जर स्वच्छ केलं आणि ते स्वच्छ भांड्यामध्ये जर दूध तापवलं, तर ते अमृता समान लागतं. तसं भगवंत आहे. हे जो मनोमळ जो आहे तो क्षालन करायचा आहे. आमच्या आतले षडरिपू, आतले विकार, वाईट विचार आहे, दृष्ट प्रवृत्ती आहे, अज्ञान आहे, अहंकार आहे, तो आम्हाला दूर करायचा आहे. तेव्हा भगवंत स्थित होतो, तेव्हा प्रभूची प्राप्ती होते. सद्गुरूंची कृपाही असावी लागते. सद्गुरूंची कृपा असेल तरच हे सगळे शक्य आहे. तेव्हाच भगवंताकडे यायची, भगवंताची भक्ती करण्याची, नामस्मरण करण्याची आणि भगवत प्राप्तीची उत्कट अवस्था की उत्कट आपली प्रेरणा, म्हणजे उत्कट आपल्याला जी भावना असते की केव्हा मला देव भेटेल, मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मला कुठे जायचं आहे, हा भाव आपला जागृत झाला आहे की मी कोणाचा आहे. ते आपले बोधले महाराज म्हणतात की आलासी कोठून या जाशी कवणे रे ठाया. कुठून आलेला आहे आणि तुला जायचे कुठे आहे. घरदार नाही तुझे अवघे लटकीचं माया. ज्या मायेमध्ये आपण अडकून बसलेलो आहेत, हे सगळे म्हणतोय माझं आहे, माझं आहे, मी केलं आहे, त्या मायेचा आपल्यावर पडदा इतका अटळ आहे. आणि म्हणून बोधले महाराज आपल्याला सांगतात की आलासी कोठून या जाशी कवणे रे ठाया, घरदार नाही तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा. प्रपंची गुंतू नको पाहे बुडत असे पापा. प्रपंचामध्ये आपण अडकून राहिलेलो आहोत आणि या प्रपंचातून आम्हाला सुटायचं असेल तर प्रभू नामाची साथ आम्हाला हवी आहे जीवनामध्ये. आणि तीच भगवंताच्या प्राप्तीची ओढ लागली पाहिजे. सद्गुरूंच्या वाक्यावर आरूढ झालं पाहिजे आणि ते नाम हृदयामध्ये आपण काय केलं पाहिजे, सतत जपले. म्हणून म्हणतात की ज्ञानदेव म्हणजे जपमाळ अंतरी धरुणी सदा. जी जपमाळ अंतरी धरून राहिले ती आम्हाला जपायची आहे. अजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. म्हणजे मनाचा निर्धार असायला पाहिजे की ह्या भगवंताचा मी अंश आहे आणि त्याला जाणायचं आहे. मला सतत 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 काय केलं पाहिजे, त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं निधिध्यासन आपण तो योग केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे.
आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे कुंडलिनी शक्ती जागृत करा. इथपर्यंत आपण नाही पोचू शकत, पण निदान आम्ही सततम चिंतयंतो मा तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे ऐसे केले. म्हणजे तरी कीर्तनाचे निनटनाचे. कीर्तन म्हणजे आम्हाला उभं राहून कीर्तन करायचं आहे का? तर जिथे बसले आहोत त्या ठाई आम्ही बसून काय केलं पाहिजे? भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. म्हणजे इथे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो गरा नारायण. म्हणजे ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. त्या भगवंताला आळवायचं आहे. ते सद्गुरूने दिलेलं जो मंत्र आहे, सद्गुरूने दिलेला जो बोध आहे, त्या बोधावर आरूढ होऊन आम्हाला त्या भगवंताचं सतत सतत नामस्मरण सतत सतत चिंतन करायचे, त्याची प्राप्ती करायची आहे. नरदेह दुर्लभ आहे हो, दुर्लभ आहे. आता आपल्याला माहिती आहे का की आपण कोणत्या पुढच्या जन्मामध्ये कोणत्या आईच्या उदरी जाऊ, कोणता देह प्राप्त हो, आपलं मृत्यू केव्हा आहे हे तरी आपल्याला माहिती आहे का? तरीसुद्धा आपण काय करतो? अहंकार करतो. कशाचा? मी मोठा आहे, मला सगळं ज्ञान आहे, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही, माझ्यासारखं कोणाला गाता येत नाही, माझ्यासारखं कोणाला करता येत नाही, असाच अहंकार आपण जीवामध्ये उरामध्ये बाळगून जगत असतो. पण खरंच सांगा, या देह मी माझा म्हणतोय, येत्या वेळेस आपण सगळेजण आलो तेव्हा बघा, आपले डोळे घेऊन आलो, पाय घेऊन आलो, हात घेऊन आलो, कान घेऊन आलो, हे काळे केस घेऊन आलो. आता आपण 50शीचे झालो आहे बघा. ज्या केसांना आपण म्हणतोय आपले आहोत ते तरी ते पांढरे झाले, म्हणजे ते पण आपल्याला सोडून चालले. ज्या डोळ्यांना म्हणतो मी माझे डोळे आहेत, ते डोळेसुद्धा काय होतं? त्याच्यावरसुद्धा पडळ येतं, ते सुद्धा काही कालांतराने आम्हाला दिसत नाही. आता मी सुद्धा 50शीचे तरी चष्मा लावलेला आहे. म्हणजेच आपलेच डोळे जे आपण म्हणतोय ते सुद्धा आपल्याला काय करतात? ज्यांना मी येता वेळेस इथे या नरदेहाला येता वेळेस मी जेव्हा घेऊन आलेलो आईच्या उदरातून आलो तेव्हा ते सगळे माझ्या बरोबर आहे, पण ते सुद्धा एक 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 मला काय झालेले आहेत? टाकून जायला लागले आहेत. जे हात म्हणतोय त्या हातांना पण विकलांगता येते, ते सुद्धा हळूहळू कापायला लागतात. जे कान आहेत आपण म्हणतोय कान माझे आहेत, पण त्या कानाने सुद्धा कमी कमी ऐकायला येतं. म्हणजे खरं सांगा, आपण मी माझं म्हणतोय ते माझं आहे का? नाही आहे ना. आपण कशाचा हे करतोय? मोह करतोय. कशाचा अहंकार करतोय? ज्या भगवंताने अमूल्य असं नरदेह दिलेला आहे ना, मग त्याच भगवंताच्या कार्यासाठी, त्याच भगवंतासाठी हा देह आम्हाला समर्पित करायचा आहे. म्हणून तर आम्ही तुळशीची माळ, पवित्र अशी तुळशीची माळ आमच्या शरीरावर धारण करतो. का? की या देहावर मी काय ठेवलेलं आहे? तुळशीपत्र ठेवलेलं आहे. म्हणजे तुळशीचं पान सुकतं म्हणून आपण तुळशीच्या खोडाची ती जी माळ आहे, पवित्र अशी माळ आपण शरीरावर धारण करतोय. की हा देह माझा नाही देवा, हा देह तुझा आहे, मी तुझ्यासाठी हा वाहत आहे, हा तुझ्या कार्यासाठी मी समर्पित केलेला आहे. या देहाने, कायेने, वाचेने, मनाने मी काय आहे? तुझा दास्य आहे, तुझं दास्यत्व मी करेन. आणि अशा प्रकारचं आपण काय करतो? म्हणजे ही माळ धारण करता वेळेस आपला भाव उत्पन्न होतो. पण खरं सांगा, आपण अशा प्रकारचं जीवन जगतो का हो? इथे आल्यावर आपल्याला विरक्ती प्राप्त होते की नाही? सप्ताहामध्ये, चांगल्या सत्संगामध्ये, कीर्तनामध्ये जेव्हा चांगलं श्रवण करतो, पण घरी गेल्यानंतर पुन्हा वेध लागतो. माझी मुलं, माझा पती, माझा संसार, माझं सगळं. म्हणजेच आपल्याला इथे आल्यानंतर विरक्ती येते, पण तिथे आल्यानंतर, तिथे गेल्यानंतर मात्र आम्ही देवाचे आहेत हा विसर पडतो. आणि म्हणूनच गोपिकांची मीरेची भक्ती आपण पाहिली किती श्रेष्ठ होती, जनाईची भक्ती आपण पाहिली किती श्रेष्ठ होती, किंवा गोरोबा काकांची, चोखामेळांची, सगळ्या संतांचं आपण जीवनामध्ये उदाहरण घेतलं की दीन रजने हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. सतत सतत भगवंताचं नामचिंतन. ज्या चोखामेळाच्या हाडांमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी उमटत होता. ज्या मीराबाईच्या, म्हणजे मीराबाईचं श्वासोश्वासच त्या भगवंताच्या श्रीकृष्णाच्या चरणावर समर्पित झाला होता. ती सतत सतत आपल्या श्रीकृष्णाला तिने आपला पती मानला होता. जी जनाबाई तुकाराम नामदेव महाराजांच्याकडे जी दासी होती, तिने सुद्धा, तिच्या गोवऱ्यासुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या. नवे नवे तुकाराम महाराज ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्याची मातीसुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत होती. म्हणजे यांचा भाव शुद्ध होता. सतत त्यांचा जीवनामध्ये अखंड निधिध्यास होता. भगवंताच्या नामाचा अखंड त्यांच्या वाणीवर, त्यांच्या मुखात,
त्यांच्या चित्तामध्ये सतत सतत जप होता आणि तोच नामजप आम्हाला अखंड करायचा आहे. म्हणजे भले आम्ही संसारामध्ये असो, कोणतंही कर्म करत असो, विहित कर्म असो किंवा अनिष्ट कर्म, जे कर्म आम्हाला प्राप्त झाले ते कर्म करत असताना आम्हाला सतत सतत त्या प्रभूच्या नामस्मरणामध्ये जीवन व्यतीत करायचं आहे. आणि हे जीवन आमच्या संतांना अपेक्षित आहे, सद्गुरूंना अपेक्षित आहे, भगवंताला अपेक्षित आहे. कुणाला चांगलं वाटेल म्हणून आम्हाला जगायचं नाही. देवाला मी चांगली वाटते ना, भगवंताला सद्गुरूंना चांगलं वाटते ना, म्हणून तशा प्रकारचं आम्हाला जीवन जगायचे. म्हणजे तेणेची पंथे चालू जाता, त्या पंथाने त्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे की जो मार्ग आमच्या संतांनी आम्हाला सुखकर करून दिलेला आहे. बघा आपल्या ज्ञानोबरायांच्या काळामध्ये पाहिलं की वेदहीन म्हणजे सगळे कसं झालं होतं, अस्ताव्यस्त झाली होती की नाही घडी. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगयुगे, अशा प्रकारचं जसं 5,000-5,500 वर्षापूर्वी जसं कौरवांची वृत्ती जशी वाढली होती, दुष्प्रवृत्ती वाढली होती, त्या दुष्प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंताला अवतीर्ण व्हावं लागलं. तद्वत माऊली ज्ञानोबारायांना सुद्धा कर्मठ, अज्ञानी, मूढ अशा ह्या लोकांना ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी अवतार घ्यावा लागला. आणि त्यांनी आपल्याला जे गीता तत्व म्हणजे जे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकाचं जे आपल्याला पान केलेलं आहे, अमृतपान केलेलं आहे, तेच हे ज्ञान आपल्याला काय आहे जीवनामध्ये आजही 725 वर्षे होऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा ते ज्ञान कसं आहे, दिने दिने नवम नवम. जर रोज वाचला तर रोज आपल्याला नवीन नवीन असा बोध मिळतो, नवीन अर्थ प्राप्त होतो आहे. आणि म्हणून हे संत आमच्या जीवनामधलं काय आहेत, तारू आहेत, तारक आहेत. तेच आम्हाला काय करतात, आमच्या जीवनाचा उद्धार करतात. म्हणून तर गीतेमध्ये सांगितलेलं आहे, उद्धरेद आत्मान औषधयात, आत्मान औषध. तुला काय करायचे, तुझा उद्धार करायचा आहे. आणि त्यासाठी तुला काय करायचे, त्या सद्गुरूंना शरण जायचं आहे, भगवंताला शरण जायचं आहे. आणि हे करत असताना जीवन जगायचं आहे. पण हे जीवन जगत असताना आम्ही काय भगवंताचे दास्य आहोत, सद्गुरूचा दास्य आहे. आणि ही गुरुभक्तीमध्ये काय सांगितलेलं आहे, गुरु वर्णनी मुका. जो गुरु वर्णनामध्ये मुका असेल, आळशी असेल, त्याची भक्ती काही कामाची नाही. ज्या सद्गुरूने कृपा आमच्यावर केलेली आहे, कृपादृष्टीने त्याने निहाळलेलं आहे, आपणापदी बैसवले, त्याने आपल्या पदावर बसवण्याची योग्यता. आज सांगा बरं, एखाद्या स्त्रीकडे, आता स्त्रियांकडे बघण्याचा पहिला दृष्टिकोन कसा होता, तुच्छ होता. पण ज्या ज्ञानोबारायाने आमच्यावर किती उपकार केलेले आहेत, तुकोबारायाने उपकार किती केलेले आहेत की या व्यासपीठावर बसण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होत आहे. म्हणजे पहिलं काय सांगत होते, पहिलं म्हणायचे की स्त्रियांना ग्रंथ पाठण करण्याचा किंवा त्यांना श्रवण करण्याचा अधिकार नाही. पण आज आम्ही सर्व समान असे बसलेले आहोत. या व्यासपीठावर येऊन बसण्याची जी पात्रता निर्माण झालेली आहेत, ते सुद्धा ह्या आमच्यावर केलेल्या संतांचे उपकार आहेत, सद्गुरूंचे उपकार आहेत. की त्या सद्गुरूंमुळेच आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे किंवा भगवंताच्या गुणांचं आम्ही अमृतपान करत आहोत. जे ज्ञान प्राप्त होत आहे ते ज्ञान सद्गुरूच्या मुखातून, मोटके त्या मुखातून जे उमगलेलं जे ज्ञान आहे ते आम्हाला सर्वांना काय करून घेतं, त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवतं. आणि म्हणून ते कसे आहेत, शुद्ध आहेत. हे सद्गुरू म्हणजे जय जय, म्हणजे माऊली ज्ञानोबाराय त्यांना सांगतात की जय जय ओ शुद्धे, तुमचा मी जय जयकार पुन्हा पुन्हा करतोय. तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही उदार आहात. उदार कसे आहेत, परिसासारखे सुद्धा. परिसाची पण उपमा कमी पडेल हो. आपण चंदनाची उपमा द्यायला तर चंदनाची पण उपमा कमी पडेल संतांना, सद्गुरूंना. चंदन कशा आहेत, बोरीच्या भाबळीच्या झाडाला, म्हणजे ज्या चंदनाच्या वनामध्ये जर काटेरी झाडं झुडपं असतील, वाकडी तिडकी जरी झाडं झुडपं असली तरीसुद्धा चंदन त्या बोरीच्या बाबळीच्या काटेरी झुडपांना सुगंधत्व प्राप्त करून देतो. तसे संत आहेत की संत आपल्यातला वाकडेपणा काढतात. बघा
कोण कसा असेल, खल होता, दृष्ट होता, दुर्जन होता, पण तरीसुद्धा संतांनी आपल्याला एकत्र म्हणजे जवळ घेतलेले आहे आणि काय केले, आपल्यातला वाकडेपणा, दुवाडपणा काढलेला आहे आणि चंदनासारखा सुगंध देण्याचा प्रयत्न केलेला आहे, सुगंध दिलेला आहे. अशा प्रकारचे संत आहेत की ते आपल्यावर कृपा करतात. म्हणजे जय जय ओ शुद्धे, ते शुद्ध ज्ञानाचे आम्हाला प्राप्त करून देतात. त्या सद्गुरूने निवृत्तीनाथांनी माझ्यावर शुद्ध ज्ञानाचा बोध केलेला आहे. उदार येते की जे उदार होते म्हणूनच तर मी ज्ञानेश्वरीसारख्या, गीतेसारख्या ग्रंथावर निरूपण केलेलं आहे असे माऊली ज्ञानोबा सांगतात की गीता म्हणजेच काय आहे की आकाशव्यापी जी भिंत आहे आणि त्या भिंतीलाच मी काय केलेलं आहे, कवळण्याचा किंवा मिठीत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असे माऊली ज्ञानोबा सांगतात की त्या गीतारूपी भिंतीला मी माझ्या कवळेमध्ये, मिठीमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही गुरुचीच कृपा आहे, उदार आहेत, त्यामुळेच मला हे काय प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच मी गीतेसारख्या गहन ग्रंथावर सुद्धा काय करत आहे, टीका करत आहे. उदारे प्रसिद्धे, तुम्ही प्रसिद्ध आहात प्रभो, तुम्ही महेशाची मूर्ती. म्हणजेच निवृत्तीनाथ कोणाचा अवतार आहेत, सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार म्हणजे शिवाचा अवतार, म्हणजे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तेच ज्ञान आहे की नाही. त्याच शिवाने जे ज्ञान दिलेलं आहे की जे पार्वतीला सांगितलेलं आहे तेच ज्ञान माऊली ज्ञानोबरायांना सांगितलेलं आहे. मी तुम्ही ते शुद्ध ज्ञान सांगितलेलं आहे. उदार आहेत, प्रसिद्ध आहे आणि आनंदरूपी. बघा, प्रत्येकाला आपल्याला जर बोध झाला की आपण आनंदाच्या सागरामध्ये डोळत असतो की नाही, ते ज्ञान बाकीच्यांना काय माहिती. ज्याने सद्गुरूच्या मुखातून आपल्या कानामनामध्ये जे साठवलेलं ज्ञान आहे ते ज्याने घेतलेलं आहे, ज्याने ग्रहण केलेलं आहे त्यालाच त्या आनंदाची प्राप्ती माहिती की नाही. दुसरं कोणाला, ज्याला बघा एखाद्याने जर गुळाची चवी चाकली असेल त्यालाच ते गुळाची चव कळेल. जर ती दुसऱ्याला सांगितली की गुळ गोड आहे, नुसता बोलण्याने गुळ गोड आहे असं कळेल का, तर त्याला त्याची चवी चाखावी लागेल. तद्वत सद्गुरूंनी दिलेलं जे नाम अमृत आहे त्याची ज्याने चवी चाकलेली आहे तोच आनंदाच्या डोहामध्ये लोळत आहे, तोच आनंदाच्या सागरामध्ये बुचकळ्या मारत आहे. आणि अशा प्रकारचे सद्गुरू कसे आहेत, कृपेचा ओलाव आहे, ज्ञानाचा ओलाव आहे, आनंदाचं भांडार आहे आणि आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचेच अंग होते. बघा आता हरिपाठ होता इथे चालू, तर सगळ्या महिला, सगळे पुरुष आनंदाने डुलत होते. गाय नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे डुलत असो. आनंदाने डोलत होतो की नाही. हे कशामुळे प्राप्त होऊ शकतो, त्या सद्गुरू बोधामुळेच आम्हाला इथे येण्याची बुद्धी प्राप्त झाली, ऐकण्याची बुद्धी प्राप्त झाली, इथे उभे राहण्याची बुद्धी प्राप्त झाली. आणि म्हणूनच आपण काय करत होतो, इथे उभे राहून तल्लीन होऊन नाचत होतो, गात होतो. म्हणजे इथे या रे लहान थोर, याती नारी भलते नर. इथे सगळ्यांना अधिकार आहे, पण त्यासाठी मनाची काय झाली पाहिजे, तयारी झाली पाहिजे. गुरूंची कृपादृष्टी आपल्यावर असायला पाहिजे. सद्गुरूची कृपा असेल तरच हे शक्य आहे. आणि हीच सद्गुरूंची कृपा तुम्हा आम्हावर झालेली आहे. आणि निवृत्तीनाथांची सद्गुरूंची कृपा जी माऊली ज्ञानोबरायाने सांगितले तेच हे वर्णन इथे सांगितलेलं आहे की जय जय व शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये. तुम्ही शुद्ध आहात, उदार आहात, आनंदाचे अमृत आहात, आनंदाचा कल्लोळ आहात आणि ते तुम्ही तशा प्रकारे डोळत आहात. आणि ह्याच बोध माऊली ज्ञानोबरायांना झालेला आहे की ज्या सद्गुरूंच्यामुळे हे जीवन आपलं कसं होतं, तारक होतं. ज्या सद्गुरूंच्या वचनावर आरूढ झाल्याने आमचं जीवनाचं साफल्य होतं. जीवनामध्ये आम्हाला आमच्या इहलोक म्हणजे आपण ज्या भोग जीवनामध्ये, आपण इथे आपण कुठे कशासाठी आलेलो आहोत, मरते लोकांमध्ये आलेले आहोत, पण आम्हाला एकदा या इहलोकातून जावंच लागणार आहे. पण इथून जाता वेळेस आम्ही देवाचे आहोत, देव माझा आहे, मी देवाचा आहे, हा भाव आम्हाला घेऊन जायचा आहे की मी देवाचा अंश आहे, मी भगवंताचा अंश आहे, मी सद्गुरूंचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. आज आपण बघा ज्यांच्या प्रांगणात आहोत त्या माऊली ज्ञानोबरायांच्या प्रांगणामध्ये इतकं मोठं असं भव्य आणि दिव्य असं प्रांगण निर्माण झालेलं आहे. भव्य आणि दिव्य, ह्या दिव्य अशी अनुभूती आपल्याला इथे प्राप्त होते.
ते आपण पाहिलं तर आपण पाहिलं की आता बाबा आपण आपल्या समोरून गेलेले आहेत की नाथ बाबाने म्हणजे बाबांचं नाव घेणंसुद्धा म्हणजे नाथांप्रमाणे शांती आहे हो, शांतीचीच मूर्ती आहेत. आणि अशा प्रकारचे त्यांनी काय केलेलं आहे, इथे तपश्चर्या केलेली आहे. त्यांनी आपल्या पूर्ण झीज घेतलेली आहे. हे मंदिर बांधण्यासाठी किती कष्ट प्रयास केले असतील. आजसुद्धा आता आपल्यासाठी इथे अनेक प्रकारचे प्रयत्न चाललेले आहेत. हा मंडप किंवा हे मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न त्यांनी केलेले आहेत, करत आहेत. आणि ते सुद्धा आपल्याला इथे आपल्यामध्ये उभे राहून आपल्याला आनंदाच्या अमृतामध्ये न्हाऊ घालत आहेत किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आहे. त्यांच्याजवळ इतकं ज्ञान आहे की महाराष्ट्रामध्ये आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणजे आपले एकनाथ बाबांची जी ख्याती आहे. बंडा तात्यांच्याबरोबर जिथे जेव्हा विचार मंथन होतं त्यावेळेस एका श्लोकावर किंवा एका शब्दावर तिथे 8-8, 10-10 दिवस कीर्तनं चाललेले असतात. म्हणजे असं तत्त्वज्ञान ज्यांच्याजवळ आहे त्यांच्याजवळ इतकी नम्रता आहे. आणि ते एकनाथ बाबा त्यांच्यासमोर इथे बसून प्रवचन करणं हे फार म्हणजे आमचं म्हणजे माझं पामर आहे काय थोरपणं, पायीची वाहनं पायी बरी या उक्तीप्रमाणे की आपलं कितीही जरी गुणवर्णन केलं तरी ते थोडंच आहे. आणि म्हणून हे भाग्य केव्हा प्राप्त होते तर सद्गुरूंची कृपा दृष्टी आणि सद्गुरूंचा आशीर्वाद. आणि हाच आशीर्वाद आमच्यावर आमच्या पाठीशी आहे, माझ्याही पाठीशी आहे. आणि म्हणून हे बोबडं बोलणं इथे बसून ऐकणं म्हणजे हे बोलणं म्हणजे बोलण्याचं भाग्य इथे प्राप्त होत आहे. खरंच सद्गुरूंची कृपा आहे ही. आणि ह्या कृपादृष्टीमुळे त्यांनी आपल्या कृपादृष्टीने आम्हाला हे ज्ञान दिलेलं आहे. आणि हीच सर्व म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे आपल्या सद्गुरूंचं जे वर्णन करत आहेत की मी कसा होता म्हणजे ज्ञान जे स्वतः ज्ञानी आहेत, जन उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी उपजत ज्ञानी आहेत, परंतु तरीसुद्धा आपल्याला किती हिनत्व म्हणजे स्वतःला किती हिनत्व प्राप्त करून देतात की मी माझ्या सद्गुरूंमुळे आपण सगळ्या विश्वाला म्हणजे ज्यांनी ह्या विश्वाला तारक असं ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेच्यावर टिकाव केलेले आहे, अमृतानुभव दिलेले आहे, हरिपाठ दिलेला आहे, पसायदान दिलेलं आहे. आणि ते ज्ञानोबा सांगतात की मी कोण आहे, मी मूढ आहे, अज्ञानी आहे, म्हणजे पण माझे सद्गुरू श्रेष्ठ आहेत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं जे अनन्य स्थान आहे ते अनन्य स्थान माऊली ज्ञानोबरायाने आम्हाला दर्शविलेलं आहे. गीतेच्या म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील ज्या 100 ओव्या आहेत त्या 100 ओव्या पाहिल्या तर माऊली ज्ञानोबरायाने आपल्या गुरूंचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे की ते वाचताच जीव आपला कसं होतो, देवभान विसरून जातोय, तल्लीन होतोय की खरंच त्या गुरूंच्या पावला मी लेईन. म्हणजे मी त्या पावला म्हणजे जे म्हणजे वाहन आहे त्यांच्या पायातली तीसुद्धा मी होईल, शेज मी होईल, म्हणजे चरण संवाहन मी करेल, त्यांच्याकडे जाणारा वारासुद्धा मी होईल. इतकी म्हणजे स्वतःमध्ये नम्रता प्राप्त करून घेतलेली आहे. आणि असे माऊली ज्ञानोबाराय विश्वाचे म्हणजे गुरु आहेत. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर आहेत, तरीसुद्धा आपल्या सद्गुरूंच्या वाणीचं सद्गुरूंचं वर्णन करत आहेत. आणि हे सद्गुरू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले आहेत. म्हणून ज्या सद्गुरूने आम्हाला जो बीजमंत्र दिलेला आहे, नाममंत्र दिलेला आहे, त्याचाच आम्हाला सतत काय करायचं आहे, जप करायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे की हा देह माझा नाही, हा भगवंताचा आहे, भगवंताने मला दान दिलेला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, तो हा झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिलेला आहे, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण करा. म्हणजे हे डोळे दिलेत, मुख दिलेलं आहे, हात दिलेत, पण कशासाठी दिले आहेत, भगवंताच्या प्राप्ती करण्यासाठी दिलेले आहेत. पण आम्ही विषयामध्ये, वासनेमध्ये, अज्ञानामध्ये, अहंकारामध्ये आणि खाण्यात झोपण्यात हौस मौज मजा करण्यामध्ये ते आयुष्य व्यतीत करत आहोत. आणि म्हणून संत आम्हावर उपकार करतात. ते सांगतात बाबा रे आता तरी उठ, जागा हो, तो स्वहिताच्या ठिकाणी जागा हो. तुझं स्वहित कशामध्ये आहे, आत्मचिंतनामध्ये आहे.
प्रभूला जाणण्यात आहे. ही प्रभूने जी सृष्टी केलेली, जे जे भेटे भूत ते तो मानी जे भगवंत, हा भक्तियोग माझा, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. हा भक्तियोग तुला जाण्याचे. भक्ती म्हणजे काय? फक्त फुलं पूजा करणं, अगरबत्ती लावणं, दिवा लावणं म्हणजे भक्ती आहे का? हा देह देवाच्या कारणे आम्हाला समर्पित करायचे. किंवा या पृथ्वीवर असणारी जे जे भूत आहे, जे जे दिसते ते माझ्या भगवंताचा अंश आहे, हे जाणून प्रत्येकाच्या ठिकाणी नतमस्तक व्हायचे, नम्र व्हायचे. नम्र झाले भूतातेने कोंडिले अनंत, या उक्तीप्रमाणे आम्हाला त्या भगवंताशी ऐक्य साधायचं आहे. पण हे ऐक्य साधण्यासाठी आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आम्हाला तारक आहेत. तेच या भवसागरातून, भवदशेतून म्हणजे आपल्याला जीवदशेतून आम्हाला आमच्या स्वत्वाची जाणीव करून देतात. तू कोण आहेस, कुठून आलायस आणि तुला कुठे जायची ही जाणीव करून देणारे. म्हणजे तूच आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आपल्या जवळच आहे की नाही. ज्याप्रमाणे पाणी स्वच्छ आहे, निर्मळ आहे, पण त्याच्यावर जर शेवाळ आलं तर ते पाणी झाकून जातं. आणि तेच शेवाळ जर आपण बाजूला केलं तर ते पाणी कसं आहे? शुद्ध आहे आणि पिण्याजोगं आहे, हे आपल्याला कळतं. तद्वत संत आहेत, सद्गुरू आहेत, ते आपली निज खूण, आपली निज वस्तू आपल्याला दाखवतात. की ती आपल्या अज्ञानाने, अहंकाराने किंवा तमाने आपल्याला ती दिसत नव्हती, पण ती आपल्या सद्गुरूने आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून हे सद्गुरू आपल्या जीवनामध्ये अनन्य, म्हणजे आपल्या जीवनामध्ये अतिशय त्यांचं स्थान अनन्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांना शरण जायचं आहे. तेच माऊली ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात, की सगळे संत सांगतात की तुम्ही शरण जा, म्हणजे त्या सद्गुरूंना शरण जा, ज्याच्यामुळे तुमच्या जीवनाचा उद्धार होईल. ह्या भवसागरातून तुम्हाला पहिलं तीरावर जावं लागेल. म्हणजे भवसागर म्हणजे काय? समुद्रामध्ये आहोत का आपण? की हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरावं, हा भवसागर. हा भवसागर तरुण आम्हाला जायचं आहे. आणि तो भवसागर तरत असताना आम्हाला सद्गुरूच्या नामरूपी मंत्राचा आधार घ्यायचा आहे. त्यांनी सांगितलेल्या वाक्यावर आरूढ होऊन त्या जीवनाच्या आम्हाला पहिलं तीरावर पार व्हायचं आहे. आणि हाच बोध आमच्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. भगवंत कुठे आहे, कसा आहे? की तो हा विटेवरी, तो कसा आहे? समचरण आहे, समदृष्टी म्हणजे समान दृष्टी ठेवलेली आहे. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे आणि आपल्या भक्ताची वाट पाहत आहे. कटेवर हात का ठेवलेला आहे? की तो सांगत आहे का हा भवसागर कमरे इतक्या पाण्या एवढा आहे, तो तुला तरुण पार करायचा आहे, तुला इथे यायचं आहे. त्यासाठी तो आपल्या भक्ताची वाट पाहत आहे. आणि म्हणून आपल्याला त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर या सद्गुरूच्या नावेवर, सद्गुरूच्या दिलेल्या नामावर आरूढ होऊन आम्हाला तिथे जायचं आहे. आणि ते नाम बर्वे आहे, गोड आहे, पवित्र आहे. आणि ते नाम आम्हाला जीवनामध्ये घ्यायचे, की त्या नामामुळे काय होते? अनंत जन्माच्या पापाची होळी होते. ज्याप्रमाणे गवताची एखादी गंजी जर आपण पेटवण्यासाठी घेतली तर तिला किती काड्या लागतील बरं? माचीच्या एक काडी. तशी नाम मंत्र म्हणजे एक नाम कसं आहे? सोपं आहे ना. त्या सोप्या नामाने आम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आपल्या सद्गुरूंचे अनन्य महत्त्व हे आपल्या म्हणजे सांगितलेलं आहे. श्री ज्ञानोबारायांनी आपल्या निवृत्तीनाथांचं जे महत्त्व सांगितले, की या 12व्या अध्यायातील पहिल्याच ओवीमध्ये सांगितले, जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षते. म्हणजे आनंदाची खाण आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, उदार आहे, दातृत्व म्हणजे करणारे आहेत. आणि अशेष तुमच्या कृपा आशीर्वादामुळेच मी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथाची निर्मिती करू शकलो, ते मी बोलू शकलो. तो समाजाला ज्ञानाचा ग्रंथाचा म्हणजे भांडार उघडं केलेलं आहे. किंवा आकाशाला जशी गवसणी घालावी तशा प्रकारे मी सांगितलेलं ज्ञान आहे. आणि ह्यामुळे हे ज्ञान किंवा हे ज्ञान जगाला पोषक आहे, तारक आहे, हे माझ्या सद्गुरूंमुळेच आहे. आणि म्हणून सद्गुरूंची मी काय करतोय? स्तुती करता. हे ज्ञानोबारायांनी स्तुती केलेली आहे आपल्या सद्गुरूंची. जय जय ओ शुद्धे. या सद्गुरूंना मी पुन्हा पुन्हा त्रिवार अभिवादन करत आहे, त्यांचा जय जयकार करत आहे. आपल्या जीवनामध्ये सद्गुरू नसेल तर आपलं जीवनसुद्धा वृक्ष आहे. आणि म्हणूनच जीवनामध्ये आपल्या सद्गुरूंची आवश्यकता आहे. आणि तेच सद्गुरू आपल्याला या भवनदीतून पार करणार आहेत. त्यासाठीच आजचा हा अट्टाहास आहे
की जो आपण सप्ताह किंवा अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवतो हा धर्ममंडप आहे आणि या धर्ममंडपामध्ये इथे ज्ञानदानाचं कार्य होत आहे. भगवत भक्ती दृढ होत आहे आणि ही भक्ती दृढ होण्यासाठी आपल्यासाठी अनेक संतांनी हे उपाय केलेले आहेत की आपल्यासाठी भक्तीचा खुळं प्रांगण इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आज खरं पाहता हे श्री वारकरी संप्रदाय ट्रस्ट वर्तकनगर परिसर या वर्तक नगरातील श्री ज्ञानदेव म्हणजे माऊली ज्ञानोबारायांचं हे मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये आम्हाला बाबांसारखं जे आदर्श व्यक्तिमत्व लाभलेलं आहे, सद्गुरू लाभलेले आहेत, त्यांच्याच कृपेमुळे हा सगळा आम्हाला प्रसाद मिळत आहे. आणि हाच प्रसाद प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये घेत आहे. जो ज्ञानोबारायाने तुकोबारायाने दिलेला जो बीजमंत्र आहे रामकृष्ण हरी, तो मंत्र आम्हाला अखंड जपायचा आहे आणि जीवनामध्ये आमची उन्नती करायची आहे. आम्हाला भगवंताची प्राप्ती तर होईल न होईल आम्हाला माहिती नाही, पण भगवंताचं नाम आम्ही मुखामध्ये घ्यायचं आहे. त्या गुरुवाक्यावर आमचा दृढ विश्वास ठेवायचा आहे. आणि आजचा हा अखंड हरिनाम सप्ताहाचा 4था दिवस आहे. या 4थ्या दिवसासाठी मागे पुढे उभा राहे सांभाळीत आले आघात निवाराया या उक्तीप्रमाणे सद्गुरू जर मागे असतील तर त्या शिष्याला काय कसली कमतरता आहे बरं. आणि तद्वत बाबा आपण माझ्या पाठीशी आहात. जसं म्हणजे इथे बाबा आहेत, आमचे पाटील बाबा आहेत, सर्वच जण आपण प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आपण माझ्यापेक्षा वयाने तपाने ज्ञानाने अधिकाराने सर्वच जण माझ्या माता माऊल्या आहेत, माझे सर्वच जण बाबा आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते की जसं बालक बोबडं बोलतं वाकडं चालतं, पण ते आईला जसं आवडतं तसं हे बालक बोबडं बोलत असेल ते आपण सगळं चोच करून घ्यावं. अशा याप्रमाणे या सप्ताहाच्या 4थ्या दिवसाची ही सेवा मला बाबांच्या मार्फत प्राप्त झाली. बाबा आपल्या ऋणात राहण्याचं मी हे करेल, पसंत करेल. आणि अशीच म्हणजे जसं मला काही बोलण्याचा अधिकार नाही, पण तरीसुद्धा तो अधिकार आपण जो प्राप्त करून दिला त्याबद्दल आपणा चरणी मी नतमस्तक होते. माऊली ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होते, सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होते. आणि ही झालेली सेवा पंढरीश परमात्माच्या चरणी समर्पित करते. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. रामकृष्ण हरी. आपल्या प्रवचनाची सेवा आज 4थ्या दिवसाची श्रीमती रेखाताई कंठे यांनी आपल्यासमोर सादर केली. बघा संस्थेत ताई थांबा ना जरा, थांबा आम्ही बोलतो तुम्हाला. संस्थेत न जाता घरी संसार प्रपंच करून आणि ज्ञानेश्वरीवर बोलता येण्याचं धाडस किंवा अभ्यास हे करण्याकरता त्यांच्यावर वाङ्मयाची कृपा आहे. ज्ञानेश्वरीची पारायणं करून 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 त्यांना आणि भगवंतांनी अशा प्रकारे आणि एक वाचासिद्धी दिली, त्यामुळे त्यांनी आपल्यासमोर प्रवचन केलं. एका दुःखातून ते आत्ताच पार पडतायत. वास्तविक पाहता या वयामध्ये आणि आपल्या पतींचं निधन होणं हे खऱ्या अर्थाने म्हणजे प्रपंचाच्या दृष्टीने दुःखाची घटना आहे, पण केवळ परमार्थ म्हणून त्यांनी हे सगळं सहन केलं आणि पुन्हा या कामाला त्या लागल्या. आपण सगळ्या त्या दुःखामध्ये सहभागी आहोत. म्हणून अजून वर्ष श्राद्ध व्हायचं आहे ना, झालं बरं, हरकत नाही. तर आम्ही सर्वजण वर्तकनगर मंडळ आपल्या सर्व दुःखामध्ये आहोत. धन्यवाद. आता आपण आजपासून खरं म्हणजे ही माझी प्रवचनाची सेवा आहे, 3-4 दिवस शेवटचे, पण मी यावर्षी ते बंद केले. प्रकृतीमुळे मला एवढं जमत नाही. पण आपल्या वर्तकनगरच्या या म्हणजे सप्ताहावर आपण अशाच प्रकारचं अखंड प्रेम चालू ठेवावं ही आमची एक, कारण आपल्याला हा मंडप हा सप्ताह एक नुसता वारकरी संप्रदायाचा सप्ताह नाही, तर एक धर्मकेंद्र बनवायचं आहे आपल्याला इथं. कारण या धर्मकेंद्राच्या माध्यमातून आपल्यावर जे आघात होत आहेत, आज तुमचा जो वयोगट आहे 60-65 वयाचा, हा मला अपेक्षित नाही आहे. तुमच्या सुना, तुमच्या मुली ज्यांचं वय धोक्यात आहे, तुमचे नातू जे मोबाईल खेळत बसले असतील, तुमच्या मुली शाळेत जातात हो परत येत नाही. प्रत्येक जिल्ह्यामधून आत्ता सध्या जवळजवळ 100-150 मुली गायब आहे प्रत्येक जिल्ह्यातून.
म्हणजे अख्ख्या भारतातून लाखो मुली गायब आहे लव जिहादच्या कारणास्तव. त्यामुळं आपल्या धर्मावर अनेक प्रकारचे आघात आहे. त्या आघातातून आपण कसं वाचू शकतो, आपला परिवार कसा वाचू शकतो, त्याकरता आपल्याला पारिवारिक समस्या काय त्या सोडवण्याकरता आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. तुम्हाला वाटतं बचाला म्हातारपणे पोरं सांभाळत नाही, टाईमपास होतो. टाईमपास नाही, हा धर्मरक्षणाचं हे कार्य आहे. तेव्हा तुम्ही कीर्तनाला येताना उद्या तुमच्या मुलांना, सुनांना, मुलींना आग्रह करा की बाबांनो, तुम्ही इकडे तिकडे फिरता, मोबाईल पाहत बसता, त्यापेक्षा प्रवचनाला या, बसा. हे भाविकपणाचं लक्षण नाही, फक्त ते या ठिकाणी धर्मरक्षण आहे, जबाबदारी येते. हो, बांगलादेशावर हिंदूंची कत्तल चालली आहेत. कारण जिथं आपण अल्पसंख्याक होतो ना, त्या ठिकाणी हिंदूंची कत्तल चालली आहेत. बांगलादेशामध्ये सर्रास रक्ताचे पाट वाहत आहेत. तुम्हाला अजून बरं वाटतं की आता बरं आहे आमचं काय, आम्ही भारतात राहतो, हो थोडा वेळ प्रवचन ऐकायचं, उठून जायचं, करमणूक म्हणून असं नाही येते. करमणूक म्हणून पाहू नका, ते याच्याकडे धर्म म्हणून पहा, अशी माझी तुम्हाला विनंती. उद्या मी परत बोलणार आहे या बाबतीमध्ये. तर आता आरती करता आपण सर्वांनी मंदिरात यायचे सर्वांनी, आणि आरती सामुदायिक होणार आणि त्यानंतर प्रसाद घेणार. पुंडलिक वरदा देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मद द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र, दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणीदात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वदा सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीवीये विशेषे लोकीये, द्रष्टा दृष्ट विजयी होवावे जे, एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवा सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव.